एज्युकेशनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही जसं टायटल या ठिकाणी पाहिलेलं आहे, अध्ययन प्रक्रिया. आता या अध्ययन प्रक्रियेमध्ये किंवा अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप काय आहे, अध्ययन म्हणजे काय असतं, अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये काय आहेत, अध्ययन वक्र म्हणजे काय किंवा अध्ययन वक्राची वैशिष्ट्ये काय आहेत, आणि पठारावस्था कशाला म्हणायचं किंवा पठारावस्था निर्माण होण्यामागची कारणं काय आहेत, या गोष्टींवरती आपण या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. तर आपल्याला अध्ययन हा जो टॉपिक आहे तो मानसशास्त्रीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे. सेपरेट अध्ययन टॉपिक जो आहे तो इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी सुद्धा फार महत्वाचा आहे. त्याची सेपरेट एक लिंक यापूर्वी देखील एक व्हिडिओ अपलोड करून त्या ठिकाणी तुम्हाला तो पाहायला देखील मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली अध्ययन म्हणून एक नाव दिलेलं असेल आणि त्या चॅप्टर्स खाली त्याची लिंक असणार आहे. तो निश्चितच तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा आहे. त्यामधून सुद्धा तुम्हाला अध्ययनाबद्दल बरीच माहिती आणि अध्ययन म्हणजे काय किंवा अध्ययनावरील वेगवेगळ्या काही ज्या स्वरूपावरच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला ते पाहायला मिळतील. ठीक आहे, तर आपण वन बाय वन या ठिकाणी या चॅप्टरला सुरुवात करूया. तर अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप या ठिकाणी आपण आता सर्वात पहिल्यांदा हे पाहणार आहोत. स्वरूप हे पाहत असताना आपण सुरुवातीला आता अध्ययन म्हणजे काय किंवा अध्ययनाचं स्वरूप काय असतं हे थोडक्यात समजून घेऊया. आता अध्ययन जे आहे हे अध्ययन एक प्रकारे वर्तनामध्ये एक टिकाऊ स्वरूपाचा बदल घडवून आणणारं असतं. ठीक आहे, तर आता तुम्हाला बऱ्याच जणांना असं वाटेल की अध्ययन म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेमध्ये, किंवा मानसशास्त्रामध्ये आपण अध्ययन का करायला पाहिजे. अध्ययन म्हणजे एक प्रकारे अपेक्षित असणारा वर्तनामध्ये केला गेलेला बदल असतो. मग आपल्याला जे अपेक्षित आहे त्या अपेक्षेनुसार त्या वर्तनामध्ये त्या बिहेवियरमध्ये चेंज घडवून आणण्यासाठी दिलेलं एक प्रक्रिया, याला आपण अध्ययन असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर मग या अध्ययनाचं स्वरूप काय आहे, तर अध्ययनाचं स्वरूप आहे की वर्तनात टिकाऊ स्वरूपाचा बदल. टिकाऊ म्हणजे कसं, तर तो मध्येच कुठेतरी नंतर पुन्हा मग परत मूळ वर्णावरती गेला नाही पाहिजे. म्हणजे वर्तन एखाद्याचं जर खराब असेल तर त्याला आपण अशा काही प्रक्रियांचा त्या ठिकाणी प्रक्रिया किंवा अशी काही क्रिया आपण त्या ठिकाणी करणार, प्रोसेस करणार. त्या प्रोसेसचा त्याच्या वर्तनावरती असा काही इफेक्ट पडेल की तो लॉंग लास्टिंग असेल. ओके, पुन्हा नंतर स्वरूपावरती चर्चा करत असताना नैसर्गिक प्रक्रियेपासून भिन्न. आता नैसर्गिक प्रक्रियेपासून भिन्न म्हणजे नेमकं काय, तर निसर्गतः कुठलाही मनुष्य हा परिसरातील अनुभवातून किंवा परिसरातील इतर गोष्टींकडून काही शिकत असतो. मग शिकत असलेल्या त्या गोष्टी ज्या आहेत या नैसर्गिक पद्धतीनं जे आपण शिकतो त्या वेगळ्या, आणि वर्तनामध्ये एक अपेक्षित बदल घडवून आणायचा आहे तोही टिकाऊ स्वरूपाचा. तर त्या ठिकाणी काही प्रक्रिया करावी लागते किंवा काही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागत असतो, त्या प्रोसेस पूर्ण कराव्या लागत असतात. निश्चितच या ठिकाणी नैसर्गिक या वर्तनामध्ये बदल जो घडत असतो किंवा होत असतो तो बदल अध्ययन प्रक्रियेपासून एकदम अलिप्त आहे, वेगळा आहे. त्यामुळेच आपण या ठिकाणी लक्षात घ्या की अध्ययन हे एक नैसर्गिक नसतं, तर अध्ययन हे या ठिकाणी एक प्रकारे ते कृत्रिमपणा त्याच्यामध्ये आलेला असतो. विधानात्मक प्रश्नांमध्ये आपल्याला अशी विधानं टाकून गोंधळात टाकण्याची शक्यता असते. ठीक आहे, पुन्हा नंतर अध्ययनाचं स्वरूप बघत असताना ही एक जाणीवपूर्वक घडवून आणलेली किंवा प्रयत्नपूर्वक घडवून आणलेली एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे, हे आपण या ठिकाणी विसरायला नको आहे. तर या ठिकाणी अध्ययनाचे स्वरूप सांगण्यामागं तात्पर्य एकच आहे की ही एक नैसर्गिक प्रक्रिया नाही, वर्तनात टिकाऊ स्वरूपाचा बदल घडवून आणणारी ही प्रोसेस आहे आणि एक जाणीवपूर्वक पद्धतीने प्रयत्नपूर्वक पद्धतीने ही या ठिकाणी पूर्ण केलेली असते. ठीक आहे, अध्ययन म्हणजे काय हे सर्वात महत्वाचं आहे. आता अध्ययन म्हणजे काय यापूर्वी सांगितलंय मी तुम्हाला एक सोप्या भाषेत, परंतु वेगवेगळ्या संशोधकांचे यामध्ये म्हणणं काय आहे तर बघूया आपण की अध्ययन ही एक अशी कृती आहे की जी एक नव्या परिस्थितीला त्या ठिकाणी एक रिस्पॉन्स देण्यासाठी किंवा प्रतिसाद देण्याची जे एक आयोजन करत असते, किंवा एक प्रोसेस अशी आहे की एखादी नवीन परिस्थिती जी येणारी आहे त्या नवीन परिस्थितीला आपण कशा प्रकारे प्रतिसाद द्यायला पाहिजे याच्यावरती एक विचार करणारी प्रोसेस म्हणजे ही अध्ययन आहे. आणि ही व्याख्या गॅरेट या संशोधकाने केलेली आहे. परीक्षेत विचारलं जाऊ शकतं, पूर्ण व्याख्या दिली जाऊ शकते प्रश्नामध्ये, आणि खालीलपैकी ही व्याख्या अध्ययनाची कोणी केली आहे असं विचारलं जाऊ शकतं. पुढे नंतर परिस्थितीला अनुरूप हेतुपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल ज्या प्रक्रियेने होत असतात
त्या प्रक्रियेला आपण अध्ययन असं म्हणतो. आणि तिसरी जी व्याख्या आहे त्यामध्ये बघा, अनुभवातून संभावणाऱ्या वर्तनातील बदलास. आता यांचे संशोधक तर दिलेले नाहीयेत, परंतु अध्ययन ही प्रोसेस काय आहे हे आपल्याला लक्षात घेण्यासाठी या खालच्या 2 व्याख्या किंवा या तिन्ही गोष्टींवरून आपल्याला एक सार या ठिकाणी कळतं की या ठिकाणी टिकाऊ स्वरूपाचा बदल, जाणीवपूर्वक बदल आणि एक परिस्थितीला अनुरूप प्रतिसाद देण्यासाठी एक वैचारिक प्रोसेस एक आपण अध्ययन म्हणून लक्षात घेऊ शकतो. ठीक आहे. तर आता या ठिकाणी अध्ययन प्रक्रियेमध्ये शिक्षण आणि अध्ययन या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. शिक्षण ही व्यापक संकल्पना आहे. व्यापक म्हणजे कशी, खूप मोठी संकल्पना आहे. ओके. तर व्यापक याचा अर्थ असा आहे की त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. शिक्षण जर आपण व्हेन डायग्रामच्या माध्यमातून बघायचं म्हटलं तर या ठिकाणी शिक्षणाचा जर मोठा गोल केला तर यामध्ये अध्ययन एक छोटासा गोल त्यामध्ये असू शकतो. कारण शिक्षण हे एक प्रकारे कसं असतं तर हे व्यक्तिमत्व विकास घडवणारं असतं, कौशल्यपूर्ण असतं, सहजपणे शिकता येण्यासारखं असतं, निरंतर चालू असतं. त्या शिक्षणाची वैशिष्ट्य सुद्धा आपण आपल्या मागील लेक्चरमध्ये बघितलेली आहेत. ठीक आहे. तर या वैशिष्ट्यांचं आणि अध्ययनाचं जर थोडासा मेळ घालण्याचा प्रयत्न आपण केला तर एक उदाहरण तुम्हाला सांगतो की काही विद्यार्थी असतात, समजा ते ऍडिशनचे किंवा एक सबस्ट्रॅक्शनचे, मायनसचे एक एक्झाम्पल सोडवत असतात. मग त्यामध्ये हळूहळू ते कमी वेळामध्ये गणित चांगले सोडवतात. पुन्हा काही वेळानंतर ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गणित सोडवतात. त्यांना कुठल्याही वेळी त्यांना गणित विचारा ते करतात किंवा ते उदाहरणं सोडवतात. म्हणजे हे काय झालं त्यांच्यामध्ये की या परिस्थितीला त्यांनी प्रतिसाद देण्याचं आयोजन त्या ठिकाणी स्वीकारलं. त्यांच्या वर्तनात तसा अपेक्षित बदल त्यांनी घडवून आणला आणि वेळोवेळी कधीही जरी विचारलं तरी टिकाऊ स्वरूपाचा बदल त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी घडून आलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांची अध्ययनाची प्रोसेस, एक कौशल्य पूर्ण करण्याची प्रोसेस ही त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. हे अध्ययनातून कळालं. मग शिक्षण हे काय आहे तर ते शिक्षण घेत आहे, परिसरामध्ये बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहेत, त्यांचं शिक्षण चालू आहे असं त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो. म्हणजे शिक्षण आणि अध्ययन यामध्ये थोडासा फरक आहेच. शिक्षण व्यापक संकल्पना आहे आणि शिक्षणामधलीच एक छोटी संकल्पना अध्ययन म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो. अध्ययन प्रक्रियेची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी बघूया. यामध्ये अध्ययन प्रक्रिया जी आहे ही एक अध्ययनाची प्रक्रिया सहेतुक आहे, म्हणजे हेतू असणारी आहे, सातत्यपूर्वक आहे, त्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे, सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे, पुन्हा नंतर कृतीद्वारा घडणारी प्रक्रिया आहे. म्हणजे यामध्ये अध्ययन म्हटलं की कृती ही त्या ठिकाणी त्या विशिष्ट प्राण्याची असणार आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, अविरत चालणारी प्रक्रिया आहे, टिकाऊ स्वरूपाची आहे, सराव करणारी किंवा सराव करण्यासारखी प्रक्रिया आहे. का? कारण सराव जर त्या ठिकाणी नाही झाला तर निश्चितच त्या ठिकाणी विस्मरण होण्याची प्रक्रिया सुद्धा आहे. म्हणजे अध्ययन हे या ठिकाणी स्मृतीमध्ये, आपल्या मेंदूमध्ये टिकाऊ स्वरूपाचा बदल करतं. परंतु यामध्ये प्रॅक्टिस असणं महत्वाची आहे, कन्सिस्टन्सी असणं महत्वाची आहे. त्यासाठी यामध्ये सराव किंवा विस्मरण या दोन्ही गोष्टींची वैशिष्ट्य सुद्धा त्यामध्ये अध्ययनाची येतात. हळूवार होणारी प्रक्रिया आहे. नवीन गोष्टींची धारणा या अध्ययन प्रक्रियेतून होत असते आणि हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि खास करून आकलन म्हणजे काय तर एखादी गोष्ट आपण जी पाहतो, शिकतो, त्यातून आपल्याला काय लक्षात येतं, काय समजतं, त्या परिस्थितीचा आपण काय अर्थ काढतो हे त्या ठिकाणी महत्वाचं असतं. म्हणजे अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्य जी आहेत ही या ठिकाणी आपण थोडक्यात बघितलेली आहेत. परीक्षेमध्ये 4 विधानं दिली जातील आणि कुठलं योग्य आहे कुठलं अयोग्य आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाईल. निश्चितच तुम्हाला याचा या ठिकाणी काय होणार आहे, फायदा होणार आहे. ठीक आहे. तिचे स्वरूप जर आपण थोडक्यात बघितलं तर आता अध्ययन म्हणजे काय किंवा अध्ययनाची व्याख्या बघितली, अध्ययनाची वैशिष्ट्य बघितली. आता आपण या ठिकाणी शिक्षण आणि अध्ययनाचा फरक झाल्याच्या नंतर एक स्वरूप अध्ययनाचं काय आहे ते थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, यामध्ये उद्दिष्ट जे आहे, एक गोल असतो. अध्ययन प्रक्रिया जी आहे त्याचं स्वरूप पाहत असताना अध्ययनासाठी एक निश्चितपणे गोल असतं, एक हेतू असतो, एक हेतुपूर्वक केली जाणारी ही एक प्रोसेस या ठिकाणी असते. म्हणजे अध्ययन हे ध्येयाच्या दिशेने हालचाल करणारी एक प्रक्रिया आहे. पुढे प्रेरणा, मोटिवेशन आहे. प्रेरणा ही आपल्याला या ठिकाणी एक निश्चितपणे
पुढे जाण्यासाठी किंवा अधिक गतिमान करण्यासाठी ही मोटिवेशन देखील अध्ययन प्रक्रियेमध्ये आवश्यक असते. निश्चितपणे तुम्ही एखादी गोष्ट जर करत असाल तर त्या गोष्टीमागे निश्चितच त्या ठिकाणी प्रेरणा असणार आहे. आणि बरेच जे ध्येयपूर्ती करणारे जे काही आपले स्पर्धक असतात, परीक्षार्थी असतात, यांनी एक मनामध्ये हेतू ठेवलेला असतो आणि या हेतूनुसार ते त्यांच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणत असतात. वेळेचे वेळेवर अभ्यास करतात, वेळेचे वेळेवर त्यांच्या नियोजनानुसार ज्या गोष्टी करत असतात त्या एक प्रकारे उद्दिष्ट समोर ठेवून आणि त्यांना कोणाकडून तरी एक आदर्श मिळालेला असतो, एक प्रेरणा मिळालेली असते. ती प्रक्रिया त्या ठिकाणी गतिमान होण्यासाठी फार महत्वाची असते. त्यामुळे निश्चितच व्यक्तीच्या जीवनामध्ये एक आदर्श व्यक्ती त्याची कोणी ना कोणीतरी असली पाहिजे, ज्याच्याकडून त्याला त्याची प्रेरणा, एक मोटिवेशन त्या ध्येयपूर्तीसाठी निश्चितच मिळणं आवश्यक आहे. पुढे नंतर शोधन आहे. शोधन का आवश्यक आहे? कारण विविध कौशल्य या ठिकाणी अध्ययन प्रक्रियेतून जी आपल्याला संपादित करायची आहेत ती शोधणं फार महत्वाचे आहे. शोधन म्हणजे या ठिकाणी आहे की जसं पोलीस चोराचा एकदम कसून शोध घेतात तशा पद्धतीने एक शोधन करतात, तशाच पद्धतीने अध्ययन सुद्धा एक प्रकारे शोध करणारी किंवा शोधून कसून शोध करून घेऊन कौशल्य संपादन करणारी एक प्रक्रिया आहे. पुढे नंतर हालचालीची पुनर्रचना यामध्ये महत्वाची आहे. पहा, हालचालीची पुनर्रचना का महत्वाची आहे? कारण वर्तनात लक्षणीय बदल या ठिकाणी घडवून आणायचा आहे आणि तो एक प्रकारे टिकाऊ स्वरूपाचा बदल घडवून आणायचा आहे. त्यामुळं हालचालीची पुनर्रचना यामध्ये वारंवार होत असते. समायोजन. आता समायोजन म्हणजे एक प्रकारे परिस्थितीला अनुरूप दिलेला प्रतिसाद असतो. पावसाळा आला तर आपण छत्री घेऊन बाहेर जातो, कडक ऊन पडलं तर आपण त्या ठिकाणी थोडंसं सावली किंवा सनग्लासेसचा वापर करतो. नंतर या ठिकाणी परत कधी कधी थंडी सुरू झाली तर त्या ठिकाणी आपण गरम कपडे वापरतो. ठीक आहे. कधी कधी यावेळेस थोडासा सांगताना उच्चार देखील मे बी चुकू शकतो, ते तुम्ही समजून घेऊ शकता, कारण तुम्हाला या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत. त्या सांगत असताना थोडंसं मागे पुढे होतही असेल, परंतु निश्चितच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा की या काही जर बारीक चुका होत असतील तर त्या ठिकाणी त्या नंतर होणार नाहीत. पुढे नंतर आवर्तने. आवर्तने या जर बघितलं आपण तर एक रिपिटेशन महत्वाचं असतं. आपण जे करत असतो, आपल्या वर्तनात जर बदल घडवायचा असेल तर आपल्याला पुनरावृत्ती, वारंवारपणा त्यामध्ये घडवून आणावा लागत असतो आणि त्याच वेळेस त्यामध्ये बदल हा निश्चितपणे घडत असतो. त्यामुळे अध्ययन प्रक्रिया ही सुद्धा या ठिकाणी आवर्तने, रिपिटेशन्स करणारी प्रक्रिया आहे. परिपक्वता जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी एक मॅच्युरिटी असणं फार महत्वाचं आहे. कारण बऱ्याच संशोधकांना या मॅच्युरिटीवरती एक्सपेरिमेंट केले. त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांना असं आढळून आलं की शारीरिक परिपक्वता ही एक विशिष्ट वयानुरूप वाढ व विकास घडवून आणणारी प्रोसेस असते. कारण काही विद्यार्थी हे शारीरिकरित्या स्ट्रॉंग जर असतील तर त्या ठिकाणी त्यांची मानसिक पक्वता देखील तशा पद्धतीची असतेच असं नाही, परंतु काही विशिष्ट शारीरिक विकासाच्या ज्या गोष्टी असतात त्या काही वेळेनुसारच होत असतात आणि त्यानुसारच त्या ठिकाणी अध्ययन प्रक्रिया देखील पुरविली जाते. असं नाही की एखादा सेकंड क्लासचा विद्यार्थी असेल किंवा थर्ड स्टँडर्डचा विद्यार्थी असेल तर त्यामध्ये त्याला 5th क्लासचे किंवा 6th क्लासचे आपण त्या ठिकाणी नॉलेज एक द्यायला पाहिजे. एक मानसिक पक्वता किंवा शारीरिक पक्वता ही अध्ययन या गोष्टीशी रिलेटेड आहे. त्याच्या स्वरूपामध्ये आपण त्याचा निश्चितपणे विचार करायला हवा. आणि मर्मदृष्टी आहे. मर्मदृष्टी म्हणजे इन्साइट आहे की इन्साइट मध्ये काय आहे की कुठल्याही गोष्टीचा एक सारासार विचार करण्याची जी टेंडन्सी व्यक्तीची डेव्हलप होत असते ती या अध्ययन प्रक्रियेतून होत असते. शिक्षण तर ही व्यापक संकल्पना आहे. एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास झाला म्हणजे नेमकं कसा विकास झाला तर शारीरिक, पुन्हा नंतर त्याचा मानसिक आणि बौद्धिक असा ज्यावेळेस तिन्ही क्षेत्रामध्ये तो व्यक्ती एक आहे त्यापेक्षा थोडासा प्रगल्भ ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की त्याचा एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झालेली आहे किंवा व्यक्तिमत्व विकास त्या ठिकाणी घडलेला आहे असं आपण म्हणतो. मग त्यामध्ये मर्मदृष्टी कधी होते की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीचा सराव करताय, पुनरावृत्ती करताय किंवा हेतुपूर्वक टिकाऊ स्वरूपाची हालचाल त्या ठिकाणी करताय, संशोधनाची किंवा शोधनाची वृत्ती त्या ठिकाणी त्यामुळे तुम्ही बाळगताय. या सगळ्या स्वरूपातून ज्यावेळेस व्यक्ती जातो त्यावेळेस त्या व्यक्तीमध्ये एक मर्मदृष्टी डेव्हलप होत असते. वर्तनात बदल अशा पद्धतीने घडवून आणल्यावर काय होईल किंवा काय नाही याचे परिणाम तो त्या ठिकाणी जाणू शकतो आणि हा एक मानसशास्त्रामध्ये
अतिशय बारकाईचा आणि महत्वाचा टॉपिक असा आहे. त्यामुळे अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप निश्चितपणे तुमच्या लक्षात आलेच असतील. आता आपण या ठिकाणी पुढचे काय आहे ते थोडक्यात बघूया. अध्ययनाची जी प्रक्रिया आहे, ही अध्ययनाची प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण होते किंवा कशी चलत असते हे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर याचं एक उत्कृष्ट उदाहरण आपण वैशिष्ट्यांवर बघू शकतो. आता ही वैशिष्ट्य कशाची आहेत तर अध्ययन वक्राचे आहेत. अध्ययन वक्र म्हणजे नेमकं काय आहे तर अध्ययन प्रक्रिया कशा स्टेजमधून किंवा कोणत्या कोणत्या अवस्थेतून पूर्ण होत असते हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. आता जो सुरुवातीचा टप्पा जो असतो, इनिशियल स्टेज जी असते, ती आता व्यक्तीची समजा आपण जर बघितली XY ऍक्सिसवर, तर या ठिकाणी सुरुवातीचा जो टप्पा असतो, हा सुरुवातीचा टप्पा म्हणजे बेसिक गोष्टी शिकण्याचा टप्पा असतो. हा मंद याला म्हणजे याचं स्वरूप जे असतं हे अतिशय स्लो असतं. म्हणजे सुरुवातीला आपण आता कुठलीही गोष्ट ज्यावेळेस आपण सुरुवातीला नवीन शिकतो त्यावेळेस आपल्याला थोडासा वेळ लागतो, हळूवार आपण ती थोडीशी लक्षात घेतो. जसं जसं बेसिक आपल्याला त्याचं लक्षात येईल तसं तसं आपण त्या ठिकाणी थोडंसं फास्टली किंवा एक जलद गतीने ती प्रक्रिया आपण पूर्ण करण्याकडे जात असतो. आणि इनिशियल स्टेजच्या नंतरच म्हणजे ही एक प्रकारची मंद स्वरूपाची एक प्रोसेस आहे असं म्हटलं तरी चालेल. परीक्षेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण विधान आपल्याला क्वेश्चनमध्ये अशा पद्धतीचं विचारलं जाऊ शकतं किंवा येऊ शकतं. पुन्हा नंतर आहे जलद गतीचा किंवा मध्यंतरीचा, याला इंटरमिडिएट स्टेज आपण म्हणतो. यामध्ये ज्या बेसिक गोष्टी आपण शिकलेल्या आहेत सुरुवातीच्या स्टेजमध्ये त्यानुसार एक फास्ट ऍक्शन या जलद गतीचा किंवा मध्यंतरीच्या स्टेजमध्ये होत असते. म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी जरी आपण अशी म्हटलं तर ही जलद गतीची हालचाल एक वरच्या दिशेने फास्टली या ठिकाणी ही होत असते. ही सेकंड नंबरची स्टेज, ही फर्स्ट नंबरची स्टेज. आणि त्यानंतर तिसरी म्हणजेच आहे प्रगती थांबण्याचा किंवा पठारावस्था, प्लेट्यू स्टेज. मग पठारावस्था ही कशी असते? पठारावस्था म्हणजे काय? पठार असतं, त्या पठाराची अवस्था म्हणजे एकदम फ्लॅट, त्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने या ठिकाणी ही तिसरी अवस्था आहे. प्रगती थांबलेली आहे. सगळ्या काही गोष्टी बेसिक गोष्टी घेतल्या, बेसिक गोष्टीनंतर त्याच्यावरची गोष्ट कौशल्यात्मक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जोराच्या प्रक्रियेमध्ये जलद गतीने सुरू झालेला आहे. परंतु कालांतराने काय झालं की एक थोडासा वेळ गेला, पुढे त्याच्या जाता येत नाहीये आणि त्याच्या खालीही जाता येत नाही, तिथपर्यंतची स्टेज आलेली आहे पण पुढे आणखीन जाता येत नाहीये. मग ही प्रोसेस खूप महत्वाची असते. कधी कधी या प्रोसेसमधून विद्यार्थी किंवा जे तुमच्यासारखे कॉम्पिटिटर्स आहेत ते या पठारावस्थेतून लुप्त होऊन जातात. ते त्या ठिकाणी वरती त्यांचं मुवमेंट होतच नाही. म्हणजे हा काळ अतिशय महत्वाचा आहे. हा काळ अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा आणि अध्यापन करणाऱ्या शिक्षकासाठी सुद्धा एक तारेवरची कसरत आहे. कारण त्या विद्यार्थ्याला या पठारावस्थेतून पुन्हा खालच्या पातळीकडे जाऊ न देणे हे सुद्धा एका उत्तम शिक्षकाचं कार्य त्या ठिकाणी असतं. मग ही पठारावस्थेचं वैशिष्ट्य जर बघितलं आपण तर ही पठारावस्था एक जास्त वेळ जर राहिली तर ती धोकादायक असते, कमी वेळ असली तरी चालते. पण या कमी वेळेच्या पठारावस्थेतून आपण पुढच्या टप्प्याकडे जाण्यासाठी नेहमी या ठिकाणी प्रयत्नपूर्वक असणं अतिशय महत्वाचं आहे या अध्ययन प्रक्रियेमध्ये. पुढे नंतर अंतिम प्रगतीचा टप्पा आहे. आता अंतिम प्रगतीचा टप्पा कशाला म्हणायचं? नावातच आहे. एक लास्ट स्टेज, एंड स्टेज कधी येते? ज्यावेळेस एखादी गोष्ट त्या ठिकाणी पूर्णत्वाला जाऊन पोहोचलेली असते. पूर्णत्व म्हणजे 100% नाही, ओके, सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, हे इथं वैशिष्ट्य आपण विचारात घ्यायला पाहिजे. अंतिम प्रगतीचा टप्पा आपण या ठिकाणी साधतो. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती असेल, एखाद्या व्यक्तीला विशिष्ट काही कौशल्यपूर्ण गोष्ट येत असेल तर तो कौशल्यपूर्ण गोष्टी करत आहे, मग हा त्याचा अंतिम प्रगतीचा टप्पा झाला. किंवा एखादा विद्यार्थी आहे, कमी वयामध्ये एखादी कौशल्यपूर्ण गोष्ट करतोय, परंतु तो जसं जसं त्याच्या शरीराची वाढ व विकास होईल तसं तसं त्याची कौशल्य आणखीन हायर लेवलला जाऊ शकतील. बऱ्याच शारीरिक परिसीमा ज्या आहेत ह्या विचारात घ्यायचं म्हटलं तर शरीराच्या काही हद्दी असतात, सीमा असतात. त्या सीमेच्या विशिष्ट सीमेपर्यंतच व्यक्ती जातो, त्याच्यावरती तो त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. तरी सुद्धा या ठिकाणी एक लक्षात घ्या की ही शारीरिक परिसीमा किंवा अंतिम प्रगतीचा जो टप्पा असतो हा या ठिकाणी अंतिम प्रगतीचा टप्पा हा पठारावस्थेमध्ये जे दृढीकरण या ठिकाणी झालेलं असतं, पठारावस्थेमध्ये जो वेळ गेलेला असतो त्यामध्ये एक प्रकारे अध्ययन हे सखोल झालेलं असतं. ज्ञानाचं त्या ठिकाणी दृढीकरण म्हणजे एकच गोष्ट असेल तर त्याचं कौशल्यपूर्ण ती गोष्ट होत असते, पण तिथून पुढं पुश भेटत नसतो, ती प्रक्रिया पुढे जात नसते.
म्हणजे पठारावस्था ती आहे. मग ही पठारावस्था त्या ठिकाणी ब्रेक करण्याचं काम हे शिक्षक आणि अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याचं किंवा त्या परीक्षार्थ्याचं असणार आहे. म्हणजे यामध्ये एक अध्ययन वक्र हा जर बघितला तर या पठारावस्थेतून पुन्हा एक अंतिम प्रगतीच्या टप्प्याकडे जाऊन एक शारीरिक परिसीमा असणारा हा 5वा टप्पा आपण या अध्ययन वक्राच्या वैशिष्ट्यामध्ये लक्षात घ्यायलाच पाहिजे. आता पठारावस्थेची काय कारण आहेत किंवा पठारावस्था का निर्माण होते हे आपण या ठिकाणी पाहूया. निर्माण होण्यामागील जी कारण आहेत त्यामध्ये बघा, आता आपण पठारावस्था जी आहे ही प्लेट्यू स्टेज जी आहे ही का निर्माण होते त्याच्या मागची कारणं बघणार आहोत. आता एखादा घटक जर आपण अभ्यासाला घेतलेला आहे तर त्या घटकामध्ये असणारी आवड, अभिरुची म्हणजे काय आहे तर आवड, तर ही अभिरुची त्या ठिकाणी कमी होते त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी पठारावस्था येते. त्या सब्जेक्टकडे आपण थोडंसं पाहत नाही किंवा कंटाळा आलेला असतो किंवा आळस त्या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टीमध्ये आलेला असतो, त्यामुळे आपण त्या फ्लॅट स्टेजमध्ये जातो. वेग व अचूकतेत असमानता, कुठलीही गोष्ट आपल्याला कौशल्य संपादन करण्यासाठी त्यामध्ये एक निश्चित वेग आवश्यक असतो आणि त्या कमी वेळेमध्ये वेगामध्ये एक अचूकता देखील त्या ठिकाणी महत्वाची असते. या दोन्हीपैकी कुठल्याही एका उद्दिष्टावर जर आपण जास्त भर दिला तर त्या ठिकाणी या ठिकाणी पठारावस्था येण्याचे जास्त चान्सेस असू शकतात. कठीण भाग जर असेल अध्ययनामध्ये येणारा किंवा तो आपल्याला जरा थोडासा लक्षात घेण्यासाठी किंवा सुरुवातीच्या स्टेजमध्ये फारच कठीण वाटू लागलेला आहे तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी पठारावस्थेमध्ये अडकून बसू शकतो. पुन्हा नंतर चुकीच्या सवयी ज्या असतात या चुकीच्या सवयी माणसाला एक प्रकारे पठारावस्थेतून बाहेर किंवा वरच्या स्टेजवर वरच्या थोड्याशा प्रक्रियेमध्ये घेऊन जाण्यासाठी बाधा आणणाऱ्या असतात आणि प्रेरकाची तीव्रता त्या ठिकाणी कमी होत असते. म्हणजे प्रेरक कोण आहे, कॅटलिस्ट कोण आहे, जसं आपण केमिस्ट्रीमध्ये ज्यावेळेस विचारात घेतो त्यावेळेस एखादी रिॲक्शन होत असताना त्या ठिकाणी कॅटलिस्ट आवश्यक असतो किंवा एक उत्प्रेरक त्या ठिकाणी आवश्यक असतो की तुम्ही एखादी गोष्ट करताय तर तुमचं त्या ठिकाणी हौसला किंवा तुमची प्रेरणा किंवा तुमचा विश्वास त्या गोष्टीमध्ये वाढविण्यासाठी कोणी ना कोणीतरी त्या ठिकाणी असणं आवश्यक असतं. मग त्याची भूमिका तुमच्या मागे काय आहे तर या प्रेरकाची भूमिका सुद्धा तुम्हाला एक पॉझिटिव्ह असणारीच असायला हवी. जर ती निगेटिव्ह असेल तर मग तुम्ही पठारावस्थेतून पुढे सरकू शकणार नाही. मग प्रश्न या ठिकाणी असा बनतो की पठारावस्थेमधून विद्यार्थ्यांना किंवा अध्ययनार्थ्याला ज्यावेळेस आपल्याला बाहेर काढायचं आहे त्याचे काय उपाय असतील, खाली विधानं दिली असतील तर त्यामध्ये उपायामध्ये जर विचारात घेतलं तर त्या ठिकाणी काय यायला पाहिजे की अभिरुचीमध्ये आवड ही सतत चालू ठेवली गेली पाहिजे, त्यामध्ये रंजकता आली पाहिजे, त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा वापर हा केला गेला पाहिजे. कंटाळा किंवा आळस हा झटकून त्या ठिकाणी वेळोवेळी एक प्रेरक गोष्टी किंवा आदर्श व्यक्तींचा दाखला त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे किंवा जे होऊन गेलेले आहेत ज्यांनी त्या गोष्टींमध्ये कौशल्य संपादन केलेलं आहे त्यांचे त्या ठिकाणी एक मार्गदर्शन किंवा त्यांची एक आदर्श काही गोष्टी आपण त्यांच्या समोर ठेवू शकतो. वेग व अचूकतेत समानता ही एक पुनरावृत्ती, आवर्तन हे अध्ययनाच्या स्वरूपामध्ये बघितलं आपण, एक वैशिष्ट्य बघितलं आपण खास करून. तर हे आवर्तन देखील त्यामध्ये वारंवार आलं तर वेग व अचूकतेमधील असमानता आपण त्या ठिकाणी दूर करू शकतो. कठीण जो भाग आहे हा एक सोप्याकडून अवघडाकडे आपण या प्रोसेसमधून त्याला घेऊन जाऊ शकतो. चुकीच्या सवयी असतील तर हळूहळू त्या कमी केल्या, आत्मदोष याने कमी केला जाऊ शकतो, आत्मनिरीक्षणद्वारे त्यामध्ये बदल घडवून आणला जाऊ शकतो आणि प्रेरकाची तीव्रता म्हणजेच या ठिकाणी एका शिक्षकाने देखील त्या ठिकाणी ही पठारावस्था जी आहे ही सतत चालू न राहता त्यातून बिग पुश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्यानं घडवून आणणं देखील तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे, तर आपण आता अध्ययन वक्र एक थोडक्यात जर बघायचं म्हटलं तर अध्ययन वक्रावरती जर वैशिष्ट्यपूर्ण जर गोष्ट काही विचारात घ्यायची म्हणलं तर विशिष्ट गोष्टीमध्ये जसं जसं माणूस कौशल्य संपादित करत जाईल तसं तसं त्याच्या चुका देखील हळूहळू कमी होत जात असतात. ठीक आहे, एक नैसर्गिक गोष्ट आहे, ही सगळ्यांना समजेल. जसं तुम्ही लहानपणापासून मोठे होता तसं तुमच्या एखाद्या लहानपणापासून तुम्हाला एखादी गोष्ट येत असेल, परंतु तुम्ही जसं जसं मोठे होत जाल तसं तसं शारीरिक परिसीमा तुम्हाला काय सांगेल की त्या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे एक चांगलं कौशल्य, बेहतरीन कौशल्य, चुका कमी कमी करत करत किंवा चुकणारच नाही. सुरुवातीच्या स्टेजमध्ये माणूस नेहमी अध्ययन करत असताना किंवा एखादी गोष्ट शिकत असताना हा नेहमी त्या ठिकाणी चुका
होऊ शकतात, परंतु हळूहळू जसं जसं तो कौशल्य संपादन करेल तसं तसं त्या ठिकाणी चुकांची शक्यता ही त्या ठिकाणी निश्चितच कमी होणारी असेल. अध्ययन वक्राचा काय फायदा आहे असं जर आपल्याला परीक्षेमध्ये विधान आलं तर त्याच्या विधानामध्ये आपल्याला असं विधान असू शकेल की विद्यार्थ्याच्या प्रगतीचा अंदाज येतो, विद्यार्थ्याची पठारावस्था नेमकी कुठं आली हे आपल्याला कळतं, विद्यार्थ्याला कुठल्या गोष्टीमध्ये कौशल्य संपादन करण्यासाठी किंवा कौशल्य संपादन करत असताना कुठल्या गोष्टी वेगाने पूर्ण करतो. ठीक आहे, या अध्ययन वक्रावरून त्या गोष्टी आपल्याला माहीत होतात. म्हणजे एक प्रकारे त्या पठारावस्था ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, परंतु अध्ययन वक्रामुळे त्या विद्यार्थ्याची प्रगती, त्याची अचूकता, त्याचा वेग, पठारावस्था कुठल्या अवस्थेत येते, प्रेरणा कुठल्या गोष्टीतून त्याला मिळते, मार्गदर्शन कुठल्या गोष्टीचं आपण त्याला जास्त करायला हवं हे देखील त्या ठिकाणी अध्ययन वक्रावरून एका अध्यापन करणाऱ्याला समजतं आणि ही अध्ययन प्रक्रिया त्या ठिकाणी सोप्यात सोपी घडून येते. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण एवढं सगळं बघितलेलं आहे. या ठिकाणी या टॉपिकवरती आणि याच्या पुढच्या टॉपिकवरती या दोन्हीही पार्ट्सवरती एक क्वेश्चन आन्सर सेशन जे होईल ते याच्यानंतर अपलोड करण्यात येईल. पण निश्चितपणे ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जर तुम्ही त्यांच्यापर्यंत हे शेअर केलं आणि खरंच एखाद्या गरजू विद्यार्थ्यांपुढे जर हे पडलं तर त्याच्या इतपत आनंद हा आम्हाला सुद्धा होईल. ठीक आहे, तर लाईक, शेअर आणि वेळेनुसार तुम्ही कमेंट सुद्धा करा. मागील टॉपिकवरती ज्या तुम्ही आम्हाला मेल्स पाठवलेल्या आहेत किंवा कमेंट्स केलेल्या आहेत त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो. परंतु नॉन सबस्क्रायबर्स जर कोणी असतील, जे व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून आलेल्या नवीन लेटेस्ट व्हिडिओ जे आहेत ते इतर स्पर्धा परीक्षांचे सुद्धा असतील किंवा येणाऱ्या आगामी काळातील CDPOचे लेक्चर्स असतील, हे आपल्या चॅनलवरती पूर्ण अभ्यासक्रमावरती लेक्चर्स हे अपलोड करण्यात देखील आलेले आहेत. मी वारंवार या ठिकाणी सांगत आहे, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ते निश्चितच आपण पोहोचवण्याचं एक चांगलं काम ॲज एक पॉझिटिव्ह होपनुसार तुम्ही करू शकाल. तर भेटू आपण आता या आशेसोबत पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे, बाय बाय अँड थँक्यू.